विद्यार्थी मित्र हो, संस्कृत मैथिली या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी संपूर्ण संस्कृत पान नंबर 7 आणि संयुक्त संस्कृत पान नंबर 8 वरील पठत बोधत हा भाग बघणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण कह पुल्लिंगी, का स्त्रीलिंगी आणि किम नपुंसकलिंगी ह्याच्याविषयी माहिती बघितली आहे। तर आज मी तुम्हाला पठत बोधत हा भाग शिकवणार आहे। आता ह्याच्यामध्ये अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे आणि कुत्र म्हणजे कोठे हा भाग ह्याच्यामध्ये तुम्हाला समजवून दिलेला आहे। आता या भागामध्ये एक चित्र दिलेले आहे बघा। या चित्रामध्ये आपल्याला एक कुत्रा दिसतोय, एक मुलगी बॉल खेळताना दिसत आहे, घर, झाड, पर्वत, नदी अशा प्रकारचं साधारण इथे एक तुम्हाला चित्र दिलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत किंवा माहिती सांगितलेली आहे, ते आपण आता बघूया। त्यांनी काय सांगितलेलं आहे? शुनकः अत्र। शुनकः अत्र म्हणजे काय? शुनकः म्हणजे काय? कुत्रा। कुत्रा शुनकः अत्र म्हणजे काय? कुत्रा येथे आहे। बालिका अत्र मुलगी पण येथे आहे। कंदुकः कुत्र बॉल कोठे आहे? कंदुकः अत्र बॉल येथेच आहे। ज्या लांब गोष्टी आहेत त्यांना तत्र म्हणजे तेथे म्हणायचं। पर्वतः तत्र पर्वत तेथे आहे। वृक्षः तत्र वृक्षही तेथेच आहे। नदी कुत्र नदी कोठे आहे? नदी तत्र नदी तिथे आहे। वायु कुत्र वायू म्हणजे वारा, वायु सर्वत्र वारा सगळीकडेच आहे। प्रकाशः कुत्र प्रकाश कोठे आहे? प्रकाशः सर्वत्र प्रकाशही सगळीकडे आहे। यानम कुत्र यान म्हणजे गाडी, यान मात्र नास्ति गाडी इथे चित्रामध्ये दिसते का आपल्याला? तर दिसत नाहीये, त्याच्यामुळे यान मात्र नास्ति। यानम तत्र नास्ति गाडी तेथेही नाहीये। यानम अन्यत्र गाडी दुसरीकडेच कुठेतरी आहे। बघा आता मी अर्थ सांगते। बालिका म्हणजे मुलगी, बालिका म्हणजे मुलगी। कंदुकः चेंडू, कंदुकः चेंडू। शुनकः कुत्रा। आता त्याच्या खाली अत्र तत्र याचे अर्थ सांगते। अत्र म्हणजे येथे, तत्र तेथे, कुत्र कोठे। अन्यत्र दुसरीकडे आणि सर्वत्र सगळीकडे आणि एकत्र म्हणजे एकत्र। तर ह्या भागाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि या सगळ्याच्या शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे आहेत। धन्यवाद।